कृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण वरदलक्ष्मी व्रताबद्दल माहिती बघणार आहोत. वर्षातून एकदाच केलं जाणारं एक दिवसीय अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे. हे व्रत यावर्षी 28 ऑगस्टला शुक्रवारी आलेलं आहे. हे व्रत कधी असतं हे दरवर्षी कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं. शक्यतोवर ते पौर्णिमेच्या दिवशी येतं आणि कॅलेंडरमध्ये सांगितलेलं असतं. तर यावेळी शुक्रवार 28 ऑगस्ट या दिवशी हे वरदलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे. या व्रतामध्ये फार नियम नाही आहेत. अतिशय साधं सोपं आणि अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, वरदलक्ष्मी व्रत हे पूर्ण वेगळं आहे आणि वैभव लक्ष्मी व्रत हे पूर्णपणे वेगळं आहे. वैभव लक्ष्मी व्रतामध्ये आपण तांब्यामध्ये पाणी भरतो, मात्र वरदलक्ष्मी व्रतामध्ये आपण पाणी भरत नाही. सगळ्यात आधी 28 ऑगस्टला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शुक्रवार आहे. प्रत्येक महिलेने केस हे धुवायचे आहेत. दिवसभर व्रत म्हणजे उपवास करायचा असतो, तर तो फळं, दूध, चहा, कॉफी हे घेऊनच करायचा असतो. सकाळी उठल्यावर बघा, घराची साफसफाई करून घ्यायची. अंघोळ करत असताना केस धुवायचे. अंघोळ झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं उंबरठ्यावर लेपन करायचं. 2 साईडला 2 उंबऱ्याच्या बाहेर दिवे लावायचे, तेलाचे दिवे, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. तुळशीजवळ तुपाचं निरांजन लावायचं. तुळशीला देखील उदबत्ती, धूप, दीप दाखवून पूजा करायची. आपल्या किचन ओट्याची म्हणजेच शेगडीची देखील आपल्याला स्वस्तिक काढून पूजा करून घ्यायची. कुंकू पाण्याने भिजवून कुंकवाने स्वस्तिक काढायचं. चारटिंब साईडून उभ्या रेषा देऊन हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून त्याची सुद्धा शेगडीची पूजा करून घ्यायची. आता ही अशी संपूर्ण पूजा झाल्यानंतर सकाळीच आपण वरदलक्ष्मी व्रत पूजेची मांडणी करायची. का करायची? दिवसभर माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान राहते. संध्याकाळी जर तुम्ही पूजा मांडणी केली तर लगेच 1-2 तासात तुम्हाला त्याचं उद्यापन करावं लागेल. उत्तर पूजा जरी दुसऱ्या दिवशी असली तरी उद्यापन त्याच दिवशी करायचं आहे. उद्यापन झालं म्हणजे पूजा झाली. तर बघा, दिवसभर आपल्या घरामध्ये छान वातावरण राहतं. त्यामुळे महिलांनो, सकाळीच तुम्ही ही पूजा मांडणी करा. 9:47 सकाळी पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. मात्र सूर्याने ही तिथी पाहिलेली असल्यामुळे पौर्णिमा ही दिवसभर ग्राह्य धरली जाते. तर बघा, आपल्याला वरदलक्ष्मी आता सगळी देवाची पूजा, घरातली सगळं आटपून घ्यायचं. उपवास हा आपल्याला असतोच. या पूजेमध्ये तुम्हाला काय लागतं? आपल्याकडे श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल. प्रत्येकाचं घर असं कुठलंच घर नाही की जिथं माता लक्ष्मीचं काही ना काही नाहीये. प्रत्येकाच्या घरात असतंच. पाट घ्यायचा, पाटावरती लाल किंवा पिवळं वस्त्र टाकायचं. लालच टाका. सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. एक तांब्या घ्यायचा. आपल्याला अखंड तांदूळ लागणार आहेत. तांब्याला दोरा गुंडाळायचा. तांब्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं. साईडनी 2-2 उभ्या रेषा ओढायचा. एक रेष मागून ओढायची, म्हणजे 5 रेषा होतात. तर असा हा तांब्या झाला तयार. त्यामध्ये आपल्याला आता हळदी, कुंकू, अक्षत टाकायचं आणि त्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे. तांदूळ भरून घेतल्यानंतर बघा, जिथे तुम्ही हा तांब्या ठेवणार आहात तिथे खाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची. प्लेटमध्ये देखील तुम्हाला तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळाने तुम्ही त्या तांदूळातच एक अष्टदल कमळ काढून त्याच्यावर हळदी कुंकू ठेवून तुम्हाला तो तांब्या त्याच्यावर ठेवायचा असतो. आता हा असा आपल्याला कलश स्थापन करायचा असतो. मात्र त्याआधी सगळ्यात आधी पाट घ्यायचा. पाटावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तुमच्या देवघरातला गणपती बाप्पा घ्या किंवा सुपारी घ्या. सगळ्यात आधी आपण सुपारी म्हणजे गणपती बाप्पाचं आवाहन करत असतो. तर काय करायचं? ताम्हणामध्ये गणपती बाप्पा घ्यायचे. 3 वेळा स्वच्छ पाणी, 3 वेळा पंचामृत, 3 वेळा परत स्वच्छ पाणी. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः म्हणत गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. थोडेसे आपल्या उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्यावरती मूर्ती किंवा जे काही सुपारी घेतली असेल तर ती स्वच्छ पुसून ठेवायची. तिला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि पाणी फिरवायचं. ही झाली गणपती बाप्पाची पूजा. आता आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, जे काही तुमच्याकडे असेल, फोटो असेल तर नुसतं तुम्ही पंचामृत आणि स्वच्छ पाणी शिंपडू शकता. मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, ताम्हणामध्ये घ्यायचं. 3 वेळा स्वच्छ पाणी, 3 वेळा पंचामृत, 3 वेळा परत स्वच्छ पाणी. तुम्हाला जर श्रीसूक्त माहीत असेल तर तुम्ही ते म्हणा किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र
किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणू शकता किंवा महालक्ष्मी माता की जय किंवा मग श्री महामंत्र म्हणू शकता किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमः तुम्ही म्हणू शकता. असं म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्या. अभिषेक करून जे काय असेल ते श्रीयंत्र असेल, जे असेल ते तुम्ही घेतलं असेल, 2 विड्याची पानं ठेवा आणि त्याच्यावरती स्वच्छ पुसून ती ठेवा. आता तुम्ही गणपती बाप्पाच्या खाली जरी 2 विड्याची पानं ठेवली तरी देखील चालणार आहेत. तर बघा, उजव्या हाताला आपण गणपती बाप्पा ठेवले, मध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि इकडच्या साईडला 2 विड्याची पानं ठेवून जी काय श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती ठेवायची. तिला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायच्या. आता फोटो असेल तर मागे तो फोटो ठेवायचा. व्हिडिओमध्ये माझी ही मागच्या वर्षीची पूजा आहे, ही तुम्ही बघू शकता. आता तो मी तुम्हाला जो कलश तयार करून ठेवायला सांगितला होता, ज्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून ठेवले, एक प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घेतले, त्यावर हळदी-कुंकू टाकलं, त्यावरती तो कलश ठेवायचा, तो कलश तिथे ठेवायचा. त्यावरती आता आपल्याला एक नारळ ठेवायचा. नारळ हा आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप म्हणून ठेवायचा असतो. नारळामध्ये पाणी असणं आवश्यक आहे. नारळ पूर्ण सोलायचा नाही. नारळाचे जे डोळे आहेत ते दिसायला नको. सोला, मी असं म्हणत नाही की अजिबात सोलू नका, पण इतकंही सोलू नका की तो नारळ पूर्ण उघडा पडेल. नारळ हा नवीनच विकत आणायचा, कुठल्याही पूजेचा दुसरा वापरणीतला जो नारळ आहे तो घ्यायचा नाही. नवीन नारळ आणलेलाच घ्यायचा. नारळाला हळदी-कुंकू लावायचो, तो नारळ त्यावरती ठेवायचा. त्या नारळाला आता बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये बायकांकडे माता लक्ष्मीचे मुखवटे असतात. तुम्ही ते त्याला लावू देखील शकता. आमच्याकडे लावलं जात नाही. मी तसंच नारळ ठेवते आणि त्यावरती एक चुनरी टाकते. नारळ हे माता लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो. त्याच पद्धतीने बघा, हे सजवत नाही मी, कारण आपण माता लक्ष्मीची मूर्ती ऑलरेडी तिथे ठेवलेली असते. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही सजवू शकता, नाही सजवलं तरी देखील चालणार आहे. आता बघा, गणपती बाप्पा, तो नारळ आणि माता लक्ष्मी हे अशी पूजा मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. आता पूजा मांडणी झाल्यानंतर बघा, आपल्याला तिथे 21 प्रकारचे नैवेद्य ठेवायचे असतात. एक सांगायचं राहिलं. पूजा मांडणी करण्याआधी हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घ्यायची आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं. वरलक्ष्मी माते, मी तुझं हे पारायण करते आहे. मी दरवर्षी तुझं हे पारायण करण्याचा प्रयत्न करेन. मला काही अडचण नसेल तर मी दरवर्षी तुझं हे पारायण न चुकता करेन. म्हणजे आपण बघा, मी करेनच असं नाही म्हणायचं, कारण एखाद्या वर्षी आपल्याला अडचण येऊ शकते, एखाद्या वर्षी सुतक होऊ शकतं, तर आपल्याकडून दरवर्षी होणारच असं नसतं. त्यामुळे मी करण्याचा प्रयत्न करेन असं म्हणायचं आहे. तर तुमचं नाव घ्यायचं, जसं की माझं नाव तृप्ती, गोत्र कश्यप गोत्रातली, कशासाठी, मुलांची प्रगती, पतीचं प्रमोशन, तुमचं काहीतरी अडकलेलं काम, त्याच्यासाठी तुम्ही हे करते. तर तुम्ही हा संकल्प सोडायचा असते. आणि माते लक्ष्मी, तू हे दरवर्षी माझ्याकडून हे व्रत करून घे, अशी तिला विनंती करायची, प्रार्थना करायची, तो संकल्प सोडायचा आणि नंतर मी जी आत्ता पूजा मांडणी तुम्हाला सांगितली ती पूजा मांडणी करायची. आता 31 प्रकारचे नैवेद्य झालं. 21 प्रकारचे नैवेद्य म्हटलं की आपल्याला खूप टेन्शन येतं. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, काजू, बदाम, मनुका, पिस्ता, गुळ खोबरं, दूध, दही, त्याचबरोबर मध आणि खडीसाखर, लवंग, विलायची, हेच 9 ते 10 झाले. आणि जेवढी तुम्हाला फळं मिळाली, नाही मिळाली तर 1 डझन केळं तिथे ठेवून द्या. जेवढे आपल्याला शक्य झाले आपण शिरा बनवू शकतो. त्याचबरोबर हे सगळं काही नाही केलं तर जे सुक्कं मी सांगितलं ना, काजू, बदाम, खारीक, खोबरं, मनुका, पिस्ता, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा. मध हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. मध, त्याचबरोबर वेलची, त्याचबरोबर लवंग हे सुद्धा ठेवायला विसरायचं नाही. आता हे तर बनवायला काही लागत नाही, हे तर रेडीमेडच मिळतं, त्याच्यामुळे याचं टेन्शन नाही. हे सगळं ते एकेका वाटीमध्ये तुम्ही तिथे ठेवायचं आहे. फळं जेवढी तुम्हाला शक्य झाली तेवढी तुम्ही आणू शकता. 21 नैवेद्य कसेही तयार होतात. आता ज्या महिलांचा आहे की नाही आम्ही करूच शकत नाही, पण जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तर तुम्ही ठेवा. नाहीही काही केलं तर तुम्ही दुधामध्ये साखर टाकून, एक केशरची काडी टाकून तुम्हाला ते आवर्जून ठेवायचं आहे, कारण हा माता लक्ष्मीचा अतिशय आवडीचा पदार्थ. एक केशरची काडी टाकून तुम्हाला ते दूध ठेवायचं आहे. खीरसुद्धा तुम्हाला बनवायची आहे. खीर तुम्ही सकाळी नाही संध्याकाळी बनवली तरी देखील चालणार आहे. तर अशी सगळी पूजा मांडणी, सगळे प्रसाद ठेवल्यानंतर तुम्हाला एक ओटी तिथे ठेवायची आहे. ब्लाऊज पीसची तुमच्या घरातली, तुम्ही आता जे ब्लाऊज तुम्हाला शिवायचं असेल ते तुम्ही तिथे ठेवू शकता. त्यावरती जेही तुम्हाला शक्य होईल यथाशक्ती, जेही त्यामध्ये मेन काय असतं, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, हिरव्या बांगड्या
सिंदूर, हळदी-कुंकू आणि गजरा हे महत्त्वाचं असतं. ते त्या ओटीमध्ये आलं पाहिजे. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जशी ओटी भरायची तशी तुम्ही भरू शकता. आता हे सगळं सकाळी करून घ्यायचं आहे तुम्हाला. ती ओटी तुम्हाला भरायची नाही, तशीच ठेवायची कारण संध्याकाळी आपल्याला ओटी भरायची असते. आता बघा, आपल्याला दिवसभर फ्रुट्स, चहा, कॉफी, दूध पिऊन उपवास करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला खीर बनवायची आहे, खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्याला वरदलक्ष्मी व्रत कथा जी आहे, ती मी तुम्हाला देईलच स्क्रीनवर. ती म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे आणि आरती, माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर हे असं व्रत अगदी साधं, सोपं आहे. आता बघा, खीर बनवली. आता तुम्ही 5 सवाष्ण स्त्रिया, 9 सवाष्ण स्त्रिया, 11 सवाष्ण स्त्रिया त्यांना बोलवायचं आहे. त्यांना हळदी-कुंकू लावायचं आहे. तुमची जर परिस्थिती असेल तर त्या प्रत्येक स्त्रीची ओटी तुम्ही भरू शकता. नसेल तर हरकत नाही, एखाद्या स्त्रीची फक्त ओटी भरा. तीही शक्य नसेल तर काहीही हरकत नाही. माता लक्ष्मीची तुम्ही ओटी भरलेली आहे, त्या स्त्रियांना तुम्ही हळदी-कुंकू लागा, 1-1 वाटीभर खीर प्यायला द्या आणि 1-1, 2-2 केळं तुम्ही त्यांना द्या. त्यांच्या पाया पडा आणि असं उद्यापन करा. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराजवळच ज्याही देवीचं, दुर्गा देवी असेल, भवानी माता असेल, कुठलीही देवी असेल, तर एक ब्लाउज पीस, तांदूळ, खोबऱ्याचा तुकडा, खोबऱ्याची वाटी, हळदी, कुंकू, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं हे घेऊन 5 बांगड्या हिरव्या घेऊन त्या देवीची ओटी भरायला जायचं आणि घरी आल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा. उपवासासाठी तुम्ही म्हणजे खीर ही तुम्ही केलेलीच असते. त्याच वरण, भात, भाजी, पोळी साधा जो आपला नैवेद्य असतो तो करून त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुरण देखील करू शकता. तर हे अतिशय प्रभावी असं वरदलक्ष्मी व्रत आहे. वरद या नावामध्येच वर देणारी देवी म्हणजे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करणारी देवी असं मानलं जातं. त्याचबरोबर बघा, तुम्ही हे जे व्रत आहे, हे वर्षातून एकदाच केलं जातं. हे व्रत सवाष्ण स्त्रिया, मुलांसाठी, कुमारिका स्त्रिया देखील करू शकतात. ज्यांचं वैभव लक्ष्मी व्रत सुरू आहे, त्यांची इच्छा असेल वरदलक्ष्मी व्रत करायची, तर त्या देखील करू शकतात. असं नाही की तुम्ही करूच नका. पण कसं होतं, असं सांगतात की वरदलक्ष्मी व्रत असलं चालू तर वैभवलक्ष्मी व्रत सुरू असेल तर वरदलक्ष्मी करू नका. आता हे असं का सांगतात? बघा, वरदलक्ष्मी म्हणजे ही अष्टलक्ष्मीमधलीच एक देवी आहे. ही काही वेगळी नाही आणि अष्टलक्ष्मीचं पूजन आपण वैभवलक्ष्मीमध्ये करतच असतो. तर कसं होतं, वैभवलक्ष्मीच्या पूजेच्या मांडणीमध्ये आपण सगळं देवीचं साहित्य जे वरदलक्ष्मीमध्ये जे साहित्य लागतं तेच वैभवलक्ष्मीमध्ये लागतं. तुमच्याकडे जर साहित्य असेल तर तुम्ही 2 वेगवेगळ्या पूजा मांडू शकता. नाहीतर फक्त तुमचं वैभवलक्ष्मी व्रत चालू असेल तर ते चालू द्या. वरदलक्ष्मी व्रताचं तुम्ही स्मरण केलं, कथा वाचली तरी देखील चालणार आहे. जर तुमची खूपच इच्छा असेल तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता. पुढचं असं की बघा, सगळं उद्यापन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो आणि बघा, याची जी उत्तर पूजा आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची असते. म्हणजे शनिवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या, त्या पूजेवर टाकायच्या, पुनरागमनाय म्हणायचं आणि ती पूजा नंतर तुम्ही उचलायची. आता जे तांदूळ आहेत ते तुम्ही दान करू शकता. दान करायचे नसतील तर स्वतः खाल्ले तरी देखील चालणार आहेत. आता बघा, तुम्ही जे निर्माल्य आहे ते निर्माल्यामध्ये टाका. ओटी तुम्ही स्वतः वापरा. घरात जेही नैवेद्य ठेवलेत ते तुम्ही रात्रीच खाऊन टाकले तरी देखील चालणार आहेत, कारण रात्रभर त्याच्यावर मुंग्या लागतील. तर शुक्रवारी संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर ते प्रसाद सगळे तुम्ही खाल्लेत घरातल्यांनी म्हणून तरी चालणार आहेत. त्याचबरोबर बघा, एक सेवा सांगायची राहिली, की तुम्ही संध्याकाळी जेव्हा उद्यापन करणार ना, तर त्या उद्यापन करण्याच्या आधी 11 लवंगा घ्या आणि त्या 11 लवंगा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणून देवीच्या चरणांजवळ अर्पण करा किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून अर्पण केला तरी देखील चालणार आहे. तो जो दिवा जो तुम्ही तेलाचा दिवा सगळ्यात आधी पूजेच्या वेळी लावला आहे, तो दिवसभर तेवत अखंड राहील. उद्यापन होईपर्यंत असं तेवढं त्यामध्ये तेल टाका. त्याचबरोबर पूजा करत असताना तुपाचं निरंजन आवर्जून तेवत ठेवा, कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. दिवा लावताना दिव्याच्या खाली तांदूळ हे असणं आवश्यक आहे. तुमच्या उजव्या हाताला तेलाचा आणि डाव्या हाताला तुपाचा दिवा तुम्ही लावा. तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा कधीही प्रज्वलित करू नये. त्याचबरोबर मी जर तुम्हाला लवंगा अर्पण
करायला सांगितल्या आहेत. तर त्या लवंगा तुम्ही दुसऱ्या दिवशी एक लवंग प्रत्येकाच्या तुमच्या घरात जे सदस्य आहेत त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवा. बाकीच्या तुम्ही गोड प्रसाद म्हणून खाऊ शकता, गोड पदार्थामध्ये टाकू शकता. तर असं हे वरदलक्ष्मी व्रत आहे, की जे अतिशय सुंदर आहे. माझ्या मागच्या वर्षीचा फोटो जो तुम्हाला डिस्प्ले होत आहे, त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि करू शकता. लक्षात घ्या, वरदलक्ष्मी व्रतामध्ये आपण तांब्यामध्ये तांदूळ भरत असतो आणि वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण पाणी भरत असतो. तर बघा, हे वरदलक्ष्मी व्रत तुम्ही आवर्जून करा. पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही जेही मागितलेलं आहे ते पूर्ण झालेलं असेल. 100% हे व्रत प्रभावशाली आहे. वर्षातून एकदाच केलं जाणारं आणि अतिशय साधं सोपं व्रत आहे. महिलांनो, व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. वरदलक्ष्मी व्रताची कथा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन.